ना भाई, खरं सांगतोय लय गर्दी आहे. वेगळीच मजा येते. मस्त चांगली गार हवा येते भाई. त्या दौंडाळ्यामध्ये गरम हवा येते पूर्ण. उन्हाळ्यामध्ये भाई समजत नाही ना काय. आता बघा सगळे मस्त आरामचे चाललेले. समोर हे हॉटेल आहे, इकडे जाऊन घेऊन येतो. आता जस्ट फुलं घरी दिलेत आणि चाललोय परत दुकानाकडे. भाई आज जास्तच उशीर झाला. सो गाईस आता जस्ट घरी आलो, काम वगैरे सगळं झालं. बघूया आता आंघोळ विंघोळ करतो, फ्रेश वगैरे होतो, मग बघू कुठं जायचं. सिद्धिविनायक जायचं आहे का टिटवाळा जायचं, बघू. तुमचं फिक्स नाही झाले ते पण आता फिक्स करतो. घरून निघलो आणि आता चाललो टिटवाळ्याला. स्टेशनवरती आलेलो आहे, पण मी इथं ट्रायपॉड गेला आलो. इथं मला कितीला भेटतं माहिती आहे का? 300-400चं. आणि मी घेतो मी जेव्हा एकदा घेतलं तेव्हा मला काय तर 250 रुपयाला काय तर भेटलं होतं. ते एकदम चांगलं भारी आलं होतं. ते तुटलं माय पण गणेशोत्सवमध्ये ते तुटून गेलं. आणि आता मी बघतो इथं मला भेटते का. तिकीट काढलेलं आहे आणि आता मी स्टेशनवरती आलेलो आहे. तिथं बघू शकतो भाई, उल्हास स्टेशनला तर काहीच नाही कोणी. थँक्यू सो मच गाईस. पण 700 सबस्क्राईबर आपले कंप्लीट झालेले आणि मी लग्नाला गेलो तेव्हाच मी तुम्हाला बोलतो की 700 सबस्क्राईबर होऊन जाईल. आणि उल्हासनगरचे बाप्पाचे पण नाही का 1000 सबस्क्राईबर केले भाई. खूप मनापासून आनंद वाटते. त्यामुळे मी बाप्पाला बोललो होतो की कारण की बाप्पा जेव्हा तुम्ही मंडळच्या अकाउंटमध्ये 1000 सबस्क्राईबर होते तेव्हा मी येणार, आणि जेव्हा माझे 500 होते तेव्हा येणार. आता ती 700 झालेली. बघूया गाईस. ट्रेन अजून आलेली नाही वाटते. कुठली तर ट्रेन आली. आता ट्रेन लागली टिटवाळ्याला आणि आता मी कल्याणला आहे. भाई इकडं पण जायला एवढी गर्दी, सगळी टिटवाळ्याला जाणार आहे. एवढी गर्दी आहे ना, पुढच्या वेळेस थोडा ना विचार करून यावं लागेल. ती गाडी तर आहे पण यार, गाडी आणि लायसन्स नाही. पण गाडी आहे पण लायसन्स नाही, असं सीन झालं आहे. आता असं लटकत जावं लागेल. जास्त नाही, 2 किंवा 3 स्टेशन सोडून, जास्त नाही. मग त्यानंतर आपण डायरेक्ट मंदिरला. च्या बाहेर आहे आता मी ना मागे उतरलो. मला ना पुढे उतरायचं होतं, म्हणजे मागच्या ब्रिजला उतरलो ना. आता चालू पुढच्या ब्रिजकडं. असं पायीच जावं लागेल, काय करणार. फायनली आलेलो आहे आणि भाई तो बघू शकतो भाई, पूर्ण पार्किंग लागलेली भाई. मी बोललो ना तुम्हाला आज भरपूर गर्दी असणार. प्रसाद वगैरे घेतले, पण यार लाईन केवढी आहे, भरपूर लाईन आहे आज. भरपूर म्हणजे ना भरपूर लाईन आहे, भरपूर भाई. तर सिद्धिविनायक मध्ये किती असेल तिकडं, तर भाई तिकडं तर एकदम भरपूर लाईन असेल, भरपूर. काय पण सांगा. बट तरी पण मी आलेलो आहे, पण दर्शन तर भाई करूनच जाणार. आलेलो आहे फर्स्ट फ्लोअरवर. हे ग्राउंड फ्लोअर आहे, इथंच गणपती बाप्पाचं मंदिर आहे. आता फर्स्ट फ्लोअरवर आलं. गर्दी आहे ना भाई, खरं सांगतोय लय गर्दी आहे. म्हणजे लाईन आहे पण स्लो आहे, पण ठीक आहे. पण मला आता 1 तास झालेली आहे जवळपास. आता अजून 1 तासाने दर्शन होते. काय पण बोला, पण मजा येते. 1000 सबस्क्राईबर कंप्लीट केले आणि यावर्षी म्हणजे 1000 सबस्क्राईबर कंप्लीट केले. वरून गणेशोत्सवमध्ये थोडं नाव पण म्हणजे असं बनलं की
गणेशोत्सवमध्ये आहे आता हरिपुरण ब्लॉग स्टार्ट. सो गाइस फर्स्ट फ्लोर इज ओव्हर अँड आता खालचा फ्लोर आहे तिथं आता राऊंड राऊंड करावं लागेल. राऊंड फिरून 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 मग बाप्पाच्या मंदिर जाऊ. बाप्पाचे दर्शन झालेले आहे आणि माझं दर्शन जास्तीत जास्त नाही दीड तासातच झालं. दीड तासात पूर्ण दर्शन झालं. लाईनीमध्ये 2 तास उभा राहिलो म्हणजे एक एक तास तर मी उभाच राहिलो मिनिमम लाईनमध्ये. तेव्हा माझे दर्शन एकदम भारी झालेले आणि बाप्पाकडे बघून ना जे काय मनामध्ये जे होतं ना ते सगळं काय म्हणजे विसरून जातं ना. म्हणजे बघितल्यावर एकदा तर ते मी विसरूनच गेलो. आणि 2025 इथं संपलेला आहे म्हणजे संपला नाही अजून. म्हणजे काय झालं या वर्षात म्हणजे थोडं वाईट पण गेलं आणि सुखाचे दिवस पण आले त्यामध्ये. खूप हॅपीनेस आली भाई. मी हॅपीनेस ना ऑगस्टमध्ये काढली बघा. सन्मान विमान सत्कार हे वगैरे ते सगळं आलं म्हणजे चांगलं वाटतं तेव्हा. आणि जानेवारी आणि फेब्रुवारी थोडं म्हणजे गेलं असं पण तेव्हा एकदम भारी झालं ऑगस्टमध्ये. मी मेहनत पण तेवढीच केली ना. आता तेच मेहनत मी परत मागीमध्ये करतोय. विचार करतोय मागीमध्ये पण जर का असं काय असेल तर. हे असं एक तळ आहे इथं. असं गणपती वगैरे विसर्जन होत आहेत. पण काही पण बोला बाप्पाचे एकदा दर्शन झाले ना भाई खरंच जे पण काय असतं ना ते माणूस म्हणजे त्यासमोर ना सांगूच नाही शकत. कारण की बाप्पा सगळ्यांचं ऐकतो आणि त्याच्यानंतर मग सगळ्यांचं तेव्हा दुःख बिक सगळं बघतो कोणा. सो गाईस आता जस्ट घरी आलो आणि मजा पण खूप आली. एकटाच गेलो ना पण कारण की मित्र लोकांना लावलो होता फोन. ते लोक बोलले की नाही आम्हाला ते लोक कोण घाटकोपरला जाणार आहे कोण म्हणजे इकडे तिकडे जाणार आहे. त्यामुळे मी बोललो जाऊ द्या भाई मी एकटाच जातो. पण काही बोला मजा तर आली मला आणि बाप्पाचे दर्शनही सुद्धाही झाले. कसं झालं ना जेव्हा मी तिकडे गेलो ना मला वाटलं की भाई म्हणजे ना लाईन ना भरपूर असणार. ते तर मी इथूनच मला माहित होतं की भाई लाईन भरपूर असणार. आज संकष्टी चतुर्थी आहे तर लाईन भरपूर असणार. पण तिथे गेल्याच्या नंतर माहित पडलं की भाई 2 तासाच्या आत दर्शन झाले. मला वाटतं की भाई माझे जाईन 3-4 तास जाईन इतकी लाईन बघून. पण बघितलं नाही 1.5 तासात म्हणजे ना दर्शन झाले पण लगेच. आणि मी आतलं शूट का नाही केलं कारण की तिथं अलाउड नव्हतं आणि एवढी गर्दी पण होती आणि असं पण अलाउड नसतं शूट करायचं. जर का अशा नॉर्मल डेला गेले ना तर आपण शूट करू शकत आणि फोटो बिटो वगैरे काढू शकत. पण असं म्हणजे संकट चतुर्थीला गेलो ना भाई बाप्पाच्या पाया वगैरे पडलं. बाप्पाला मग मन भरून बघितलं. पण असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही मला सबस्क्राईब करा आणि अजून भरपूर सारे ब्लॉग येणारच. फक्त थोडंसं सबर. येणार का थोडे कमी लोक येते कारण की सगळ्यांना वाटतं की भाई माझा गणेशोत्सवचं कॉन्टेंट आहे. मी बोललो नाही भाई गणेशोत्सवचं कॉन्टेंट नाही. मध्ये जेव्हा मी स्टार्ट केलं तेव्हा नंतर माझी 10th त्यानंतर मी थोडासा ब्रेक घेतला. मग ब्रेक म्हणजे की असं थांबलो मध्ये. त्याच्यानंतर परत मग आलं डायरेक्ट दुसरं गणेशोत्सव. त्यामध्ये पण माझं तिसरं म्हणजे माझ्या यूट्यूबवरती म्हणजे यूट्यूबवरती माझं आता दुसरं वर्ष चालू आहे. मला दुसरं वर्ष चालू आहे आणि आता तिसरं वर्ष पण आता पुढच्या महिन्यापासून स्टार्ट होऊन जाईल. भेटूया पुढच्या काही नवीन एका ब्लॉगमध्ये. तेव्हा पण बाय. आणि गाईस आजच्या ब्लॉगचा मी इंट्रो तर दिलाच नाही ना.